आसावरीताई आणि गणेशदादा आणि परागजी, सुनीलजी खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. आता आपण ज्यांचं ऐकण्यासाठी आतुर आहोत त्या डॉक्टर सदानंद मोरे सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मोरे सरांचा परिचय करून द्यायची खरंच गरज नाही. संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची खूप मोठी उंची आहे आणि साहित्य प्रांतातलं खूप मोठं नाव आहे. 32 पुस्तकं आणि 30 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. चालत वाटते. बाकी सर्वांनी कृपया आपले ऑडिओ बंद ठेवावे. श्रीमती आसावरी काकडे, श्रीमती स्वाती यादव, काकडे आणि आपटे कुटुंबीय सर्व आणि प्रकाशक सुनील सावंत, पराग गोरे आणि या ई कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्व रसिक मित्र, सर्वप्रथम एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून लक्ष्मण केशव आपटे यांच्या थॉट्स इन नटशेल या पुस्तकाचं, ही पुस्तकाचा अर्थात, आणि आनंदाचा अनुकार या आसावरीताईंच्या ही पुस्तकाचं प्रकाशन झालं असं आपणा सर्वांच्या अनुमतीनं जाहीर करतो. आणि या प्रकाशनासाठी मला आपण फार आस्थेनं बोलावलं, त्याबद्दल आभारी आहे मी आपल्या सगळ्यांचा. आणि अर्थात लेखकांचं, प्रकाशकांचं मनापासून अभिनंदन. एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि खरं तर आता त्याला प्रयोग सुद्धा म्हणायची गरज नाही. हा प्रकार मराठीमध्ये हळूहळू रुळत चाललेला आहे. त्यामुळे त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. तंत्रज्ञानाची मदत ही साहित्य क्षेत्रामध्ये आपण घेतलीच पाहिजे, कारण मग आपण करू शकलो तर आपण काळानुसार, काळाला सुसंगत प्रकारची पावलं टाकतो असं होईल आणि ते निश्चितपणे मराठीच्या उत्कर्षाचं एक कारण ठरेल. म्हणून मी परत एकदा या प्रकाशकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या इथून आणखीन पुढच्या प्रकाशनासाठी शुभेच्छा देतो. खरं तर आसावरीताईंना मी काही दशकांपासूनची ओळख आहे. एक अत्यंत संवेदनशील कवयित्री आणि एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा झाला तर त्याच्या थेट तळापर्यंत पोहोचणाऱ्या अशा अभ्यासक, अशा या दोन्ही नात्यांना मी त्यांना ओळखतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी ईशावास्य उपनिषदावरती लिहिलं, त्यांनी काही पुस्तकांचे अनुवाद केले हिंदी कवितांचा मराठी कवितांमध्ये. अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. स्वतः तर त्या उत्तम कवयित्री आहेतच. म्हणजे मी काहीतरी 1995 साली तुकाराम दर्शन नावाचा जो ग्रंथ लिहित होतो, त्यामध्ये मी त्यांची तुकोबांचा संदर्भ असणारी कविता आवर्जून उद्धृत केलेली होती. तर अशी एक कवयित्री आपल्यामध्ये आहे, याबद्दल आपण सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि त्यांच्या प्रयत्नातनं ही 2 पुस्तकं आज प्रकाशित झाली. त्याच्यामधलं पहिलं पुस्तक जे आहे ते त्यांच्या वडिलांचंच पुस्तक आहे. म्हणजे कदाचित वडिलांनी जेव्हा ते लिहिलं, 20 फुटाच्या एका गुंडाळीमध्ये त्यांनी जे विचार मांडले ते खरोखर नक्षेल. म्हणजे असं मी म्हणेन की सूत्र असतं की नाही, आणि आपल्याकडे सूत्रवाङ्मयाची परंपरा फार जुनी आहे.
आणि ती सगळ्या प्रकारच्या सगळ्या विचारसरणीच्या लोकांमध्ये होती. म्हणजे वेदांत्यांमध्ये होती, बौद्धांमध्ये होती, जैनांमध्ये होती. आणि अलीकडच्या काळामध्ये चक्रधर स्वामींच्या वचनांना सुद्धा सूत्र समजूनच महानुभावांनी त्यांचा पुढचा लेखन प्रपंच उभा केला. तर अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय एनकॅप्सुलेट करायचा खरं तर. आणि मग जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा जणू काही त्या सगळ्या अर्थाचा स्फोट होतो आणि खूप त्याच्यातनं असे रिसोनन्स ज्याला म्हणतो आपण, अशा अर्थाच्या लाटावर लाटा आदळतात, लहरीवर लहरी, अर्थलहरी आपल्याला मिळतात, म्हणजे आपल्याला समजतात त्या. आणि अक्षरशः एका सूत्रातून एक ग्रंथ निर्माण होऊ शकतो एवढी त्या सूत्राची क्षमता असते, पोटेन्शियलिटी असते. तर अशा प्रकारची सूत्र ज्यांनी लिहिली, आणि ती सूत्र आपल्या जीवनाची सूत्र आहेत खरं, असे लक्ष्मण केशव आपटे. आणि मला खरोखर आसावरीताईंचा आणि त्यांच्या भावंडांचा हेवा वाटतो की अरे असे वडील तुम्हाला लाभले. त्यांचं जे वर्णन केलेलं आहे आसावरीताईंनी, ते कसे होते, ते अगदी कमी वयामध्ये गेले, पण जाईपर्यंत त्यांनी आपल्या सगळ्या या मुलांच्या वरती जे संस्कार केले होते किंवा त्यांना एक वेगवेगळ्या वाटा स्वतंत्र अशा प्रकारच्या दाखवल्या होत्या, त्या निश्चितच अतिशय लोभसवाण्या आहेत. तर त्यांचं हे छापणं, त्यांचे विचार छापणं, हे म्हणजे एक प्रकारे पितृऋण फेडण्यासारखं आहे. पण एक लक्षात घ्या की काही पितर असे असतात की त्यांचं ऋण फेडणारी त्यांची मुलं हे त्याच वेळेला एकूण समाजावरती ऋण निर्माण करून ठेवतात. कारण हे आता सगळीकडे पोहोचणार आणि सगळ्या लोकांना त्याचा लाभ होणार त्या विचारांचा. म्हणजे निश्चितपणे या सगळ्यांच्या वरती या आपटे आणि काकडे मंडळींनी ऋण करून ठेवलेलं आहे असं मी म्हणेन. पण हे काही नुसतं त्यांनी लिहिलेलं, त्यांनी फक्त रिप्रोड्यूस केलं, छापलं किंवा याच्यावर टाकलं वगैरे अशातला मुद्दा नाहीये. तिथे अशा आसावरीताईंची आणि त्यांच्या भावंडांची एक उपक्रमशीलता ज्याला आपण म्हणू, ती आपल्याला दिसते. म्हणजे मुळातली ती जी सूत्र आहेत, ते जे विचार आहेत, ते इंग्रजीमध्ये आहेत. तर आसावरीताईंनी त्याचं मराठी, त्याला ते भावानुवाद म्हणतात आणि फार चांगला शब्द वापरला त्यांनी, भावभाष्य असं म्हणेन मी आणखी, किंवा भावटिका असंही म्हणता येईल. तर ते त्यांनी केलं. आणि त्याच्या पुढची गोष्ट मला फार इंटरेस्टिंग वाटते की त्यांनी फोटोग्राफीचा किती चांगला उपयोग करता येईल. तर त्या काय म्हणतात त्याला, कॅप्सूल्सला असं म्हणत आपण, अनुरूप असे फोटो, आणि त्याच्यामध्ये ते मूळचं इंग्रजी, आणि त्याचा हा मराठी अभंगात्मक भावानुवाद आहे. म्हणजे एकच चरण त्यांनी वापरलं, पण ते अभंगाचं चरण आहे. म्हणजे त्याच्यावरनं माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की आसावरी काकडे यांची कवयित्री म्हणून, कवी म्हणून अभंग या वृत्तावरती अत्यंत चांगली पकड आहे. म्हणजे अभंग हे मराठीमधलं, मराठी भाषेच्या प्रकृतीशी जुळणारं, सुसंगत असणारं एक वृत्त आहे किंवा छंद आहे. आणि अजूनही आपण अभंगांचा खूप चांगला उपयोग करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे मी असं म्हणेन की त्यांनी अशा प्रकारची अभंग रचना सुद्धा हरकत नाही, करायला पाहिजे. पण ते असो, तर ही फोटो आणि त्याला जोडून, म्हणजे बघा, ज्या वेळेला ही ई माध्यमं नव्हती तेव्हा साधी फोटोग्राफी होती, पण तेव्हा सुद्धा काही लोकांनी अशा प्रकारचा प्रयोग केलेला आहे बरं का. म्हणजे दैनिक सकाळने अशा प्रकारचा एक उपक्रम केला होता. ते फोटो आणि फोटोला अनुरूप अशा प्रकारची टायटल नाही म्हणता येणार, पण तत्सम काहीतरी ओळ वगैरे छापायची, म्हणजे लिहायची, आणि ते छापणार सकाळच्या रविवारच्या अंकामध्ये. चांदोबा नावाचं मुलांचं मासिक, त्याच्यात सुद्धा फोटो जोडणावे अशी काहीतरी एक स्पर्धा असायची बघा. तर फोटोचा असा आपण उपयोग करू शकतो, ही एक कल्पना आपल्याला आहे. परंतु आता त्यांनी जो उपयोग केला आहे ना, तो अक्षरशः तुम्हाला सांगतो, म्हणजे ती एक प्रकारची निर्मिती आहे. त्यांची सर्जनशीलता आपल्याला त्यातून दिसून येते. ही दोन्ही पुस्तकं जर पाहिली आपण, तर मी तर असं म्हणेन की त्यातलं एक एक फोटो हेच एक भाष्य आहे.
त्यातला एक एक फोटो हेच एक भाष्य आहे. आणि आता ते कशा पद्धतीने आणखीन त्याचा प्रसार झाला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक प्रकार रूढ झालेला आहे आपल्याकडे, आपण त्याला कॉफी टेबल बुक वगैरे म्हणतो. तर फोटोग्राफी म्हणून ती एक अत्यंत उत्तम गोष्ट आहे इन इट सेल्फ. त्यातला विचार वगैरे हा एक भाग आपण बाजूला ठेवतो गडीवर. पण नुसत्या फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला छायाचित्र कलेच्या, तरी ती अत्यंत उत्तम अशा प्रकारची छायाचित्र आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेन की त्याची फोटो सॉरी काय म्हणत त्याला फोटो बुक्स व्हावेत, कॉफी टेबल बुक सारखे. आणि इतकंच नव्हे तर त्याचं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं प्रदर्शन सुद्धा भरवता येईल. आता योजक असतं तर दुर्लभ, माझ्यासारखा माणूस कल्पना देऊ शकतो, परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची हे काही मी सांगू शकत नाही. पण सांगायचा माझा मुद्दा असा आहे की इतकं ते जबरदस्त अशा प्रकारचं काम झालेलं आहे, इतकं ते पोटेन्शियल आहे. आणि त्या आपट्यांच्या मूळ इंग्रजी मधल्या वाक्याचा अत्यंत उत्तम असा भावानुवाद ताईंनी खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. मी तुम्हाला त्यातली 2-3च उदाहरणं सांगेन, पहा कशी आहेत ती. When you reach the moon, you see another ridiculously smiling still further away. तुम्ही जेव्हा चंद्रावरती जाल तेव्हा तुम्हाला आणखी काही अंतरावरती आणखीन एखादा चंद्र दिसेल की जो रिडिक्युलसली तुमच्याकडे बघून हसतोय, म्हणजे स्माइल करतोय. आता याचा भावानुवाद त्यांनी कसा केलाय पहा. पोचा चंद्रावर दुसरा दिसेल, हे सरळ झालं. चंद्रावरती पोचा, तुम्हाला तिथे दुसरा चंद्र दिसेल, दुरूनी हसेल मिश्किलसा. रिडिक्युलसली हसणं यासाठी त्यांनी कशा प्रकारे शब्द केला मराठीमध्ये, मिश्किल हसणं हा जो प्रकार असतो ना, मिश्किल म्हणजे थोडीशी एक हे असते बघा, रिडिक्युल करण्याची एक काय म्हणायचं एक छटा आहे. तर बरोबर ती छटा त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे. आणि आता कसं आहे की शेवटी इंग्रजी एक भाषा आहे, तिची एक प्रकृती आहे, मराठी भाषा आहे तिची एक प्रकृती आहे. मग जेव्हा तुम्ही भावानुवाद करता तेव्हा तो अनुवाद शब्दशः नसतो, लक्षात घ्या. मग कदाचित इंग्रजीमध्ये एखादी गोष्ट समजा पॉझिटिव्हली मांडली असेल तर ती कदाचित मराठीमध्ये निगेटिव्हली मांडणं जास्त समर्पक ठरेल, किंवा त्याच्या उलट निगेटिव्हली मांडली असेल तर मराठीला धरून ती पॉझिटिव्हली मांडणं सुद्धा कदाचित अधिक समर्पक ठरेल. म्हणून हा एक जो त्यांचं काय थॉट आहे की अंटिल यू मर्ज डिस्टन्स विल नॉट डिसअपिअर. जोपर्यंत तुम्ही विलीन होत नाही आहात तोपर्यंत तुमच्यातलं अंतर संपणार नाही. आता ह्याचा भावानुवाद त्यांनी कसा केला, मी पण विरता अंतर सरेल. मुळातल्या याच्यात ते सरणार नाही तोपर्यंत असं म्हणतायत, आणि यांनी ते सांगितलं मी पण विरता अंतर सरेल, केवळ उरेल असणेच. शुद्ध असणं ज्याला म्हणतो आपण. आता असावेळी त्यांनी, मला माहिती आहे की तत्वज्ञान विषयामध्ये त्यांनी MA ची पदवी घेतलेली आहे, त्यामुळे ते सगळे जे विचार आहेत त्यांच्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरांपासून कृष्णमूर्तीपर्यंत उपनिषदांच्या पर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये येतात. तर त्याचा कसा हे होतो पहा की केवळ उरेल असणेच. अमृतानुभवामध्ये चांगदेव 65 मध्ये अशा प्रकारच्या असण्याचा ज्ञानेश्वरांनी जिक्र केलेला आहे, म्हणजे आलेला आहे त्यांच्या याच्यामध्ये. तर तो बरोबर केवळ असणं हा जो मुद्दा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मांडला. म्हणजे मर्ज झाल्यानंतर काय, मर्ज झाल्यावरती काय होतं, विलीन झाल्यानंतर काय होतं, ते जे काही होतं त्याला ते केवळ असणं असं 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 म्हणतात. तर हा एक मुद्दा मला सांगायचा होता. आता ह्या अत्यंत कमी विचारांमध्ये संख्येनं आणि त्या कमीत कमी शब्दातल्या कमीत कमी विचारांमध्ये जे काही भरलेलं आहे ते थोडक्यात परत उलगडून दाखवायचं. आणि ते पाहिल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपट्यांच्या या सगळ्या जीवनविषयक विचारांच्या वरती ज्ञानेश्वरांचा प्रभाव आहे. आणि मला खूप बरं वाटलं मगाशी सावंतांनी जे सांगितलं की त्यांचे बंधू कम्युनिस्ट आणि त्यांच्यावरती ज्ञानेश्वरीचा प्रभाव होता. हे मला खूप सुखवणारी गोष्ट वाटते, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं, पुरोगाम्यांना, काही डाव्यांना वगैरे, की ते हे जे आहे ते सगळं प्राचीन आहे. असं काही नसतं, लक्षात घ्या. पण सांगायचा मुद्दा माझा वेगळा होता की अशा प्रकारचे लोक आपल्याकडे अजून सुद्धा होऊन गेले. नागपूरचे कामगार नेते रामभाऊ रुईकर होते कॉम्रेड, नंतर भाई विष्णुपंत चितळे होते, वीरा भुसकुटे होते. ही सगळी मंडळी ज्ञानेश्वरीची अत्यंत चाहती होती. तर
हे चांगलं मला ऐकायला मिळालं, माहिती मिळाली सावंतांच्याकडनं. तर आपटे अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचे अभ्यासक नक्कीच होते आणि त्यांची शिवाय स्वतंत्र अशा प्रकारची एक विचारशक्ती होती आणि त्यातनं एक वेगवेगळं आपल्याला जे विचार मिळतात ना. आता उदाहरणार्थ हे पहा, दिस ऍक्टिव्ह युनिव्हर्स इज अ सिंगल थॉट ऑफ गॉड. म्हणजे प्रसिद्ध तत्ववेत्ता हेगेल यांना अशाच प्रकारचे विचार मांडले की त्याला चैतन्य म्हणतो आपण. ते कसं आहे, ते कॉन्शियस रूपच्या याच्यामध्ये आहे, रूपामध्ये आहे, कॉन्शियसनेसच्या. आणि ते त्याचा विचार हा विचार स्वरूपच आहे, म्हणजे आयडियाच आहे एक प्रकारची. तर ते काय म्हणतायत की दिस ऍक्टिव्ह युनिव्हर्स इज अ सिंगल थॉट ऑफ गॉड. आणि असं अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतं. म्हणजे क्रिएशन्स आर बबल्स ऑफ वन ग्रेट थॉट. परत हा थॉट म्हणजे विथ टी कॅपिटल अशा प्रकारचा. म्हणजे गॉड हा जो आहे ना, तो सुद्धा म्हणजे संपूर्ण या सेमिटिक परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा विचार दिसतो. बायबलमध्ये जुन्या कराराच्या संदर्भामध्ये जे दिसतं. आणि तिथं त्यांनी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा लोगोस होता, लोगोसचा अर्थ थॉट, आणि लोगोस हाच गॉड होता. तर हे पाहत, हे एक 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 जी एक एक कॉन्शियसनेस आहे, की जाणीव आहे, म्हणजे ईश्वर हा जाणीवेचं एक रूप आहे, अशा प्रकारचा तो विचार होता. तर क्रिएशन्स आर बबल्स ऑफ वन ग्रेट थॉट असं जेव्हा म्हणतायत, आणि त्याच्यातनं बघा कसं झालं. असावरी त्यांनी असं म्हटलं त्या संदर्भात, विश्व साकारते संकल्पामधून तरंग होऊन खेळणारे. म्हणजे आनंदाचे डोळे आनंद तरंग. किंवा त्या सेमिटिक परंपरेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की त्या जाणीवरूप ईश्वराच्या मनामध्ये काय आलं, आणि तो काय म्हणाला की लेट देअर बी लाईट, अँड देअर वॉज लाईट. म्हणजे त्याचा संकल्प हाच पुरेसा आहे. आता या संकल्पाचं, आधी संकल्पाचं बऱ्याच वेळेला तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख वगैरे सापडतील. तर हा जो संकल्प करणार आहे त्याला काही कृती करावी लागत नाही. माणसामध्ये आणि त्याच्यामध्ये हा फरक आहे. आपण नुसता संकल्प करून ते आपोआप होत नाही. संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये एक कृती नावाची गोष्ट आपल्याला करावी लागते. ईश्वराचं तसं नाही. ईश्वर हा त्यांनी संकल्प केला की लगेच आपल्याला असं दिसतं की ती सिद्धी झाली. तो म्हणाला की प्रकाश होऊ देत, तर प्रकाश निर्माण झाला. तो म्हणाला, वैदिक परंपरेचा आधार घ्यायचा झाला तर, की एकोहाम बहुश्याम, एक आहे तो अधिक खूप होऊ देत, आणि त्याप्रमाणे तो झाला. म्हणजे विश्वरूपा तो निर्माण झाला. निर्विकल्पाची बरडी फुटे आधी संकल्पाची विरुडी, असं ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या निर्मितीमध्ये सर्वश्रेष्ठ निर्मिती कोणती असेल तर ती माणूस ही निर्मिती आहे. मग आपट्यांनी इतर प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये फरक केलेला आहे. आणि मग कसं होतं, मॅन इज दी ओनली मिरॅक्युलस सीड विच when buried partly sprouts out in another human form. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. माणसाचे बीज विस्मयकारक प्रगटते एक नवी व्यक्ती. हे माणसाचं वेगळेपण आहे. आणि माणसाच्या, मग माणसाला काय कसं येईल तो ठरवणार. देवानं माणूस आपल्या स्वतःच्या मॉडेलवर केला, ऑन हिज ओन इमेज, असंही परत हे सगळे ज्यू ख्रिश्चन ही मंडळी सगळे सांगतात. द मॅन इज मॉडेल ऑफ गॉड. आपल्या इमेजवरून तो केलेलं आहे. हे कोण सांगताय? हे आपटे सांगतायत. जीवसृष्टीमध्ये प्रजाती अनेक, माणूस प्रतीक ईश्वराचे. माणूस हा ईश्वराचं प्रतीक आहे. तर मग माणसाने आपण तसं आहोत असं समजून वागलं पाहिजे, हा त्याच्यात पुढचा मुद्दा जातो आणि तो भाष्यामध्ये येऊ शकतो. तर हे जे काही आहे ते सर्व आपणाला आपटे सरांच्या या काय म्हणूयात त्याला थॉट्स इन नटशेल मध्ये मिळतं. आणि ते फार चांगल्या रीतीनं, काव्यात्मक पद्धतीनं, सर्जनशील अशा शैलीनं आसावरी काकडे यांनी आपल्या पुढे ते मांडलेलं आहे. म्हणून मी परत एकदा त्यांचं त्यासाठी अभिनंदन करतो. आणि फक्त एकच आणखीन एक ओळ उद्धृत करतो त्यातली, इंडिव्हिज्युअल इज एक्सप्रेशन ऑफ गॉड. हे आता तो जो मुद्दा होता, स्वतःच्या प्रतिमेतून ते निर्माण केलं, प्रतिमेवर हुकूम निर्माण केलं. तर हे त्यांचं कॅप्सूल आहे या ठिकाणी. आणि त्याचं भावांतर असं म्हणेन मी, भावांतर
नाही, तोच भाव आहे, पण भावानुवाद म्हणा. नाद गंध रूप असो कोणतीही, ईश्वराची सही सर्वांवर. ही सगळी निर्मिती जी आहे ती ईश्वराची आहे. त्यामुळं त्याच्यावरती, त्या निर्मितीवरती, प्रत्येक निर्मितीवरती, मग ती नाद असेल, गंध असेल, रूप असेल, त्या सगळ्या संवेदनावरती त्याच्यातून आपल्याला जे जाणवते निर्मिती, त्या प्रत्येक निर्मितीवरती ईश्वराची सही आहे. आता आसावरी ताईंच्या विचारांवरती सुद्धा या प्रकारच्या विचारांचा, म्हणजे हा वडिलांच्याकडनं त्यांना मिळालेला वारसाच आहे असं मी म्हणू शकतो. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी आनंदाचा अनुकार हे त्यांचं पुस्तक, आजचं ई पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काय त्यांचं आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य, त्यांनी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या घेतल्या आणि त्या ओव्या ज्या आहेत, आनंदाचा अनुकार या 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 नावानं, त्या ज्ञानेश्वरांनी खरं म्हटलं तर एक एक उपमा दिलेली आहे, दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे उपमा हा शब्द जास्त टेक्निकल आहे, वारकरी वगैरे लोक त्याला दृष्टांत म्हणून मोकळे होतात. तर कुठलाही आपला मुद्दा जर सांगायचा असेल तर ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य काय, की ज्ञानेश्वर तो मुद्दा पटण्यासाठी, कारण तो मुद्दा खूप वेळेला असा एक ऍबस्ट्रॅक्ट असतो, तात्विक तार्किक अशा प्रकारचा असतो, आणि तो जर नीट समजायचा असेल आपल्याला तर त्या विचाराला अनुरूप अशी एखादी दृश्य प्रतिमा समोर असली तर माणसाचं वैशिष्ट्य काय आहे, की माणसं ही इंद्रिय संवेदनातून जगतात. तर मग विचार सुद्धा इंद्रिय संवेदनांच्या कक्षेत आला तर तो अधिक चांगल्या रीतीनं, म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीत तुम्हाला दिसेल की तो अक्षरशः तो, आता ते आमचे प्राध्यापक इनामदार होते, हेवी इनामदार, ते असं म्हणायचे की आपण ते प्राजक्ताचं झाड हलवलं समजा की ती सगळे वर्ण फुलं अशी पडतात नुसती, त्यांचा सडा, त्यांचा पाऊस पडतो, तसं एक एक अध्याय, एक एक उभी असं झाड आहे समजा, आणि ते तुम्ही हलवलं तर तुम्हाला उपमा दृष्टांत उत्प्रेक्षांचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसेल. तर मग त्या उपमा ज्या आहेत त्याचं एक परत रूपांतर अभंगात्मक करायचं आणि त्याला जोडून अशा प्रकारे फोटोग्राफ असायचे. तर हे अत्यंत वेगळे आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माहिती का, की पहा कशी एक प्रक्रिया असते. 750 वर्षांपूर्वी चक्रधर स्वामी होऊन गेले, की जे महानुभाव पंथामध्ये त्यांना अवताराची प्रतिष्ठा आहे, ईश्वरी अवताराची प्रतिष्ठा आहे. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप लोकांना उपदेश केला, खूप लोकांशी संवाद केला, आणि ते सगळं त्यांच्या त्या लीळा चरित्रामध्ये, माई भट्टाने त्यांचं चरित्र लिहिलं, त्या चरित्रात ते सगळं आलेलं आहे. तर त्यातली नेमकी अर्थगर्भ अशा प्रकारची वाक्य निवडली त्यांच्या शिष्यांनी, आणि सूत्र समजून त्यांना सूत्रपाठ तयार केला. आणि सूत्रपाठ हा मानवाचा मुख्य प्रमाण ग्रंथ आहे. आता त्या दृष्टांताचं महत्व असं आहे, म्हणजे मी आता हे आसावरी ताईंनी केलेल्या उपक्रमाला धरून बोलतोय, लक्षात घ्या. दृष्टांताचं महत्व काय आहे, की ती सूत्र समजून घेण्यासाठी, म्हणजे त्यांचा अर्थ नीट कळण्यासाठी, अर्थ निर्णयासाठी काय तयारी केली पाहिजे, तुमच्याकडे काय उपकरण असली पाहिजेत, हा मुद्दा येतो. आणि चक्रधरांनी स्वतः सांगितलं की ही ईश्वरी वचन आहेत, आणि ईश्वरी वचनांचा अर्थ यथार्थ, म्हणजे जो त्याला अभिप्रेत होता सांगताना, म्हणजे भगवान श्रीकृष्ण असतील किंवा हे चक्रधर असतील, तसाच लावला पाहिजे. तसा जर नाही लावला आणि भलताच लावला तर आपण पतित होऊ, ईश्वराचा तो अपराध ठरेल आपण केलेला. मग तो कसा अर्थ लावायचा, तर त्यांनी काकू, कक्षा, प्रकरण आणि भावार्थ ही 4 उपकरणं सांगितली, 4 पदार्थ सांगितले त्यासाठी. मी त्याचं विवरण नाही करीत, पण हे 4 पदार्थ आहेत. आणि काकू, कक्षा, भावार्थ, प्रकरण. प्रकरण अर्थ निरूपक, म्हणजे एखादं वाक्य कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, कोणत्या प्रकरणामध्ये आहे हे कळणं आवश्यक असतं. ते कॉन्टेक्स्ट दूर केला तर त्याचा एकचा अर्थ समजत नाही किंवा भलता अर्थ समजतो. म्हणून त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला प्लेस करावं लागतं. म्हणून महानुभावांनी त्या वचनाचा प्रकरणवश असा एक त्यांचा ग्रंथ, कुठल्या प्रकरणात ते आलेले आहे हे सांगितलं सूत्रांचं. आणि आता पुढे अर्थ समजण्यासाठी दृष्टांत द्यावा असं सांगतात, आणि असे अनेक दृष्टांत त्यांनी स्वतः दिलेले आहेत. मग आता चक्रधरांच्या वाक्यांचा अर्थ लावण्यासाठी उपलब्ध दृष्टांत त्यांच्याच याच्यामध्ये असतील,
तर त्याचा उपयोग नक्की करून घेतील महानुभाव संप्रदायाचे लोक. आणि त्यांनी केला. त्यांनी काय केलं माहिती का, की त्या सगळ्या सूत्रांमधून दृष्टांत निवडले आणि दृष्टांत पाठ नावाचा एक ग्रंथ निर्माण केला. की मग त्याच्यात दृष्टांत कोणता, दार्ष्टांतिक त्यातलं काय आहे हे त्यांनी सांगितलं, ते एक्सप्लेन केलं. तो त्यांचा एक वेगळा मुद्दा आहे. तर तशा प्रकारचे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आहेत अनेक. आणि काही लोकांच्या लक्षात आलं की एक महत्वाचे दृष्टांत आहे, त्याचा आपण काहीतरी करूयात. म्हणून शांताबाई विंचुरकर या पेशव्यांचे जे सरदार होते विंचुरकर, त्यांच्या घराण्यामधल्या ते विंचुरकर वाडा आपण सदाशिव पेठेमध्ये आहे, तिथे लोकमान्य टिळक भाडेखोर म्हणून होते सुरुवातीच्या काळात राहायला. तर केसरी वगैरे सुरुवातीला तिथूनच निघायचा मुद्दा असा आहे. तर त्या शांताबाई विंचुरकर, त्यांना माई म्हणायचो आम्ही. तर त्यांनी दृष्टांताची मात नावाचे 2-3 खंड छोटे छोटे अर्थात तयार केले, की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे दृष्टांत निवडायचे आणि ते त्या ओव्या दृष्टांताच्या आणि त्याच्या खाली त्याचा अर्थ अशा प्रकारे. तर यांनी काय केलं, आसावरी काकडे यांनी ते काही दृष्टांत अत्यंत समर्पक अशा प्रकारचे त्याचा अभंगात्मक पद्धतीने भावानुवाद आणि परत त्याच्याशी अनुरूप अशा प्रकारचा फोटो. म्हणजे दृष्टांत जेव्हा लिहिला जातो ना, तेव्हा आपल्या डोळ्यापुढे ते चित्र दिसतं, डोळ्यापुढे दिसतं, डोळ्यांना दिसतं. म्हणजे डोळ्यांना नाही दिसत, आपल्या मनश्चक्षुंपुढे दिसतं, आपल्याला उभं राहतं ते. पण ते खरोखर फोटोच्या माध्यमातून उभं करायचं काम, छायाचित्राच्या माध्यमातून, ते आसावरी त्यांनी केलं. म्हणजे ही एक वेगळी व्याख्यान पद्धतीच झाली. की महानुभावांची व्याख्यान पद्धती नावाचा एक ग्रंथ डॉक्टर शैलजा बापट यांनी लिहिलेला आहे, तो प्रकाशित होईल काही दिवसांनी. तर ही एक आधुनिक काळात तंत्रज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमची एक वेगळी तंत्रज्ञानावरती अधिष्ठित असणारी व्याख्यान पद्धती लावू शकता. मोबाईलवरती फोटो काढले बघा, तर केवढी त्याच्यामध्ये एक प्रकारची सृजनात्मकता आहे. तर ते त्यांनी केलं. आणि काय काय म्हणूयात त्याला, अशा प्रकारे त्यांनी ते ई बुक तयार केलं. ते जे अभंग आहेत ना, म्हणजे आता हा एक मुद्दा झाला की ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत, तर ओव्या आणि अभंग यांचं फार जवळचं नातं आहे. तर स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली होती, की एका ओवीला धरून किंवा ओव्यांच्या समुच्चयाला धरून त्यांचा अर्थ स्पष्ट करणारे अभंग, हा तो त्यांचा एक प्रकल्प होता. तर आता यांनी काय केलेलं आहे आसावरी यांनी, की ज्ञानेश्वर महाराजांची ती काय एक एक ओवी आणि त्याच्यावरती यांचं अभंगात्मक आणि शिवाय फोटो अशा प्रकारे. मग असे अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन. त्यातली एक वेगळी नवीन शैली कशी आहे बघा, काही मी ओळी त्यातल्या वाचून दाखवतो. अनुपम्य सृष्टी खेळ निर्मात्याचा जणू आनंदाचा अनुकार. हे परत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाशी, जीवनदृष्टीशी आणि आसावरी त्यांच्या वडिलांच्या एकूण विचारांशी सुसंगत आहे. आनंदाचा अनुकार हा शब्द ज्ञानेश्वरीमध्येच आहे, ओवीमध्ये आलेला. विश्व अमृताचा असे कडवसा, चैतन्य विलासा पार नाही. मग तो अमृताचा कडवसा कवडसा कसा असतो, फोटो आहे त्या ठिकाणी, तो आपण पाहिलाच पाहिजे. म्हणजे तर चिद्विलासवाद नावाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी सांगितलं असं अनेक लोक म्हणतात. तर त्या ठिकाणी त्यांनी चैतन्य विलासा पार नाही. तरंग होऊनी स्वतःशीच खेळे, जळी जळ लोळे स्वानंदात. जळी खेळे चंद्र असुनी नभात, तसाच देहात भक्त खेळे. दिव्यावर दिवा दुसरा लाविला, कोणता पहिला कोण कळे. हे मूळ ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या. दृष्टांत आहे, दृष्टांतात सिद्धांत आहे. आणि तो आता त्यांच्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचे शब्दरचना करून त्या स्पष्ट करतात आणि त्याला जोडणारा अशा प्रकारचा फोटो, अशा प्रकारचं छायाचित्र. अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती, ही ज्ञानेश्वरीतली ओवी. विश्व पसाऱ्याची जेवढी ही व्याप्ती तेवढी प्रतीती ईश्वराची. कमळ कळिका झालेपणे हृदयाच्या मकरंदाते राखो नेने,
दे राया रंका पारणे आमोदाचे. तर त्याच्यावरती या म्हणतात जैसी कमळ कळिका सॉरी कमळ फुलता गंध ओसंडला लपविता आला नाही त्याला. हे ज्ञानेश्वरांचे विचार आपण ओवीच्या ऐवजी एका दुसऱ्या याच्यामध्ये वाचतो तेव्हा आपल्याला मूळ विचार आधीच चांगले समजतात. म्हणून म्हणालो की ही एक प्रकारची वेगळी व्याख्यान पद्धती आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येतं. दुःख कालिंदीचा अतळ डोहात नित्य बुडतात कैक गाथा. अप्रतिम त्यांची उहे हे आहे. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले व्हावा वेगा. ज्ञानेश्वरी उहे माळी नेतो तसे सुखे जाते पाणी पेरणी रुजनी माळी जाणे. त्याचा विचार काय ते पाणी करत नाही. म्हणजे हा एक प्रकारचा अर्थविस्तार सुद्धा आहे. भावानुवाद करतो म्हणजे काय आपण करतो, अर्थविस्तार करतो. रिडिंग बिटवीन दी लाईन्स ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. आरशात बिंब दिसे परी नसे देहामध्ये तैसे आत्मतत्व. माझे पहिलपण जाये भक्त हे आईलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे त्याची निवडी हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्याच्यावरती त्यांचं भाष्य असं आहे, भावानुवाद असा आहे. आईला ओलांडुनी क्षितिजा पोचला आईला पहिलं झाला एकाकार. आईलं तीर आणि पहिलं तीर अशा प्रकारचा भेद तिथे उरत नाही. मेघ उपसती समुद्राचे पाणी नद्यांची भरणी चालू आहे. हे जे चक्र आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी निर्दिष्ट केलं आणि ते यांनी अशा प्रकारे सांगितलं. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा. कसं आहे, पाडव्याचा जो चंद्र असतो ना तो फार लहान असतो, फार सूक्ष्म असतो, तो दिसत नाही आकाशात नेमका कुठे आहे. तर अशा वेळेला काय करतात माहिती का, तो जर दाखवायचा झाला तर अगोदर एक फांदी दाखवतात झाडाची. ते झाड आहे की नाही, त्याची ती फांदी आहे की नाही, त्या फांदीच्या वरती बघ बरं, याला म्हणतात शाखा चंद्र न्याय. तर तो न्याय, तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. आणि मग ते यांनी सांगितलं, काय सांगितलं, शाखा असे खुन कोर दाखवाया तैशा उपाधिया खुना त्याच्या. हे बरोबर देह अहंत्याचे घरकुल सोडे चिदाकाशी उडे जीव पक्षी. तो देहाच्या पिंजऱ्यामध्ये बद्ध असतो आणि तो चिदाकाशात उडतो, ते घरकुल त्याचं सोडून. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगता येतील की एक वेगळा प्रकार म्हटलं तर, म्हणजे फक्त छायाचित्रात्मक भाष्याचा नव्हे, या मूळ ओव्यांचा अशा प्रकारे अर्थ सांगण्याचा, तिकडे मूळ थॉट्स इन नटशेलचा अशा प्रकारे अर्थ सांगण्याचा हा आसावरी त्यांनी आणलेला आहे. आपण सगळे त्यांच्या या नवीन कृतीचं आणि वडिलांच्या थॉट्स वरती लिहिलेल्या भाष्याचं आपण सगळ्यांनी स्वागत करूयात, अभिनंदन करूयात आणि त्या दोन्ही कृतींचं प्रकाशन झालं असं जाहीर करूयात. पुन्हा एकदा मी या सगळ्या उपक्रमात मला या आनंदाच्या अनुकारांमध्ये समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल त्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि त्यांच्या प्रकाशकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.